पासिंग थ्रू पॉइंट ओ. त्यानंतर काय हा सी काय असेल, अन ॲक्सिस पासिंग थ्रू द सेंटर ऑफ मास सी. त्याच्यानंतर ह्या डायग्रामच्या नंतर तुम्हाला कन्स्ट्रक्शन करायचं आहे. काही काय कन्स्ट्रक्ट करणार आहे, ओ पी जॉईन करायचं आहे, सी पी जॉईन करायचं आहे. पी काय सांगा, पी इज द एनी पॉईंट ऑन द रिजिड बॉडी विच इज हॅव्हिंग मास डी एम. त्याला एलिमेंटरी मास म्हणता येईल. या दोन पॅरलल ॲक्सिसच्या मध्ये परपेंडिक्युलर डिस्टन्स एच घ्या आणि सेंटर ऑफ मासचं डी पासूनचं डिस्टन्स तुम्हाला एक्स घ्यायचं आहे. लक्षात आलं. हे छोटे छोटे पॉईंट्स झाल्यानंतर आपण मेन मॅथमॅटिकल पार्टकडे जाऊ. बघा, जर मी म्हटलं की या रिजिड बॉडीला मी काय केलं, आय सीच्या अबाउट रोटेट केलं, तर म्हणायचं मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द रिजिड बॉडी अबाउट पॉईंट सी. पुढे जर मी काय केलं, या रिजिड बॉडीला मी काय केलं, पॉईंट ओच्या अबाउट रोटेट केलं. असं पेन फिरवतं की नाही आपण, नोटबुक फिरवतं की नाही, तसं इथे मला सांगा, जर असं रोटेट केलं तर आपल्याला फील वेगळा येणार आहे आणि असं रोटेट केलं तर थोडा फील वेगळा येणार आहे. म्हणून हे दोन ॲक्सिस ऑफ रोटेशन आपण घेतलेत. एक सेंटर ऑफ मासमधून पास होतोय, दुसरा कुठल्याही पॉईंटमधून पास होणार आहे. मग आपण मोमेंट ऑफ इनर्शियाची काय डेफिनेशन बघितली. मोमेंट ऑफ इनर्शिया इज द मास ऑफ द पार्टिकल अँड परपेंडिक्युलर डिस्टन्सचा स्क्वेअर, याचा प्रॉडक्ट. ओके. मग मला जर या पॉईंट पीला जे डी एम मास आहे याचा जर मोमेंट ऑफ इनर्शिया हवा असेल अबाउट पॉईंट सी, तो काय सांगा, सी पी स्क्वेअर डी एम. जर रिजिड बॉडीचा हवा असेल तर इंटिग्रल सी पी स्क्वेअर डी एम. समजलं. तसंच बघा, जर मला डी एमचा मोमेंट ऑफ इनर्शिया हवा असेल अबाउट पॉईंट ओ, तो काय करावं लागेल सांगा, याला म्हणावं लागेल ओ पी स्क्वेअर डी एम. एलिमेंटल मासचा मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट पॉईंट ओ, आणि जर होल बॉडीचा अबाउट पॉईंट ओ हवा असेल तर इंटिग्रल ओ पी स्क्वेअर डी एम. चला कसं ते लिहू आपण. पहिला बघा, मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द रिजिड बॉडी अबाउट पॉईंट सी इज इक्वल्स टू इंटिग्रल सी पी स्क्वेअर डी एम. इक्वेशन नंबर 1. सिमिलरली द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द रिजिड बॉडी अबाउट पॉईंट ओ काय असेल, इंटिग्रल ओ पी स्क्वेअर डी एम. याला इक्वेशन नंबर 2 म्हणू. ओके. आता हायपोटेनस थेरम यूज करू आपण आणि ओ पी स्क्वेअरची व्हॅल्यू फाइंड आउट करू आणि सबस्टिट्यूट करू. तो इन ट्रायंगल कुठला बघा, ओ डी पी ट्रायंगल ओ डी पी बाय हायपोटेनस थेरम. काय होईल बरं, ओ पी स्क्वेअर इज इक्वल्स टू काय बरं, ओ डी स्क्वेअर प्लस पी डी स्क्वेअर. बरं, ओ डी काय बरं, ओ सी प्लस सी डी, म्हणजे काय, ओ सी प्लस सी डी होल ब्रॅकेट स्क्वेअर प्लस पी डी स्क्वेअर. आता याचं एक्सपान्शन काय असणार सांगा, ओ सी स्क्वेअर प्लस 2 ओ सी इंटू सी डी प्लस सी डी स्क्वेअर प्लस हा काय झाला पी डी स्क्वेअर. आता तुम्ही हे छोटासा ट्रायंगल बघा, सी डी स्क्वेअर प्लस पी डी स्क्वेअर हा काय असेल, सी पी स्क्वेअर. म्हणजे त्याची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करा, ओ सी स्क्वेअर प्लस 2 ओ सी इंटू सी डी प्लस सी पी स्क्वेअर. ओके. आता या ओ सीला आपण एच म्हटलं होतं, सी डीला आपण एक्स म्हटलं होतं, सी पी ॲज इट इजच ठेवलेली, त्यामुळे तसेच ठेवू. तो पुट द व्हॅल्यूज कसं येईल सांगा, एच स्क्वेअर प्लस 2 एच इंटू एक्स प्लस सी पी स्क्वेअर. याला इक्वेशन नंबर 3 म्हणू. समजलं. दिस इज द व्हॅल्यू ऑफ ओ पी स्क्वेअर. नाऊ सबस्टिट्यूट द व्हॅल्यू ऑफ ओ पी इन द इक्वेशन नंबर 2. तो काय करता येईल सांगा, आय ओ इज इक्वल्स टू इंटिग्रल ब्रॅकेटमध्ये एच स्क्वेअर प्लस 2 एच एक्स प्लस सी पी स्क्वेअर इंटू डी एम. आता आपल्याला इकडे इंटिग्रेट करायचं आणि इकडे मल्टिप्लाय कशाने करायचं, डी एमने. तो काय होईल बघा, पुढचं इक्वेशन चेक करा. आय ओ इज इक्वल्स टू, इकडे याला लिहायचं आहे. आता एच स्क्वेअर हा कॉन्स्टंट आहे, तो बाहेर काय राहील फक्त इंटिग्रल डी एम प्लस, आता 2 एच देखील कॉन्स्टंट आहे, तो 2 एच इंटिग्रल एक्स डी एम प्लस पुढे काय राहिला, इंटिग्रल काय राहिला होता, सी पी स्क्वेअर डी एम. ओके. आता बघा, बट छोट्या छोट्या गोष्टी आहेत बघा. इंटिग्रल डी एम काय असतं सांगा, कॅपिटल एम, आणि इंटिग्रल एक्स डी एम म्हणजे इंटिग्रल एक्स डी एम म्हणजे सेंटर ऑफ मासच्या अबाउटचा मोमेंट किती असतो, 0. आपण थेअरीमध्ये ऑलरेडी डिस्कस केलेलं आहे. ठीक आहे. पुढे बघा, आणि हा सी पी स्क्वेअर डी एम काय होता आपला, आय सी. देअरफॉर इक्वेशन कसं बनेल, आय ओ इज इक्वल्स टू एच स्क्वेअर एम प्लस हा 0 इंटू 2 एच काय झाला 0 प्लस काय आला सांगा आय सी. याला आपण जर व्यवस्थित लिहिलं तर कसं लिहिता येईल बरं,
IO इज इक्वल्स टू IC प्लस MH स्क्वेअर. ठीक आहे. दिस इज द पॅरलल ॲक्सिस थेरम. व्हॉट इज पॅरलल ॲक्सिस थेरम? IO IC MH स्क्वेअर असं पण तुम्हाला लक्षात ठेवता येईल. IO IC महाराष्ट्र स्क्वेअर. लक्षात आलं. याच्यानंतर आपण बघू परपेंडिक्युलर ॲक्सिस थेरम. परपेंडिक्युलर ॲक्सिस थेरम देखील व्हेरी सिमिलर मॅनर. तुम्हाला ॲज इट इज जायचं आहे. कसं जायचं आहे सांगा. तुम्हाला काय करायचं आहे, 3 ॲक्सिस इमॅजिन करायचे. एक X, Y आणि तिसरा Z. बघा हे 3 जे ॲक्सिस आहेत ते एकमेकाला परपेंडिक्युलर आहेत. त्याला कॉन्करंट देखील म्हणतो आपण. एक पॉईंट P घ्यायचा ज्याचं मास DM आहे. मग आपण काय करू, PM परपेंडिक्युलर टू X ॲक्सिस आणि PN परपेंडिक्युलर टू Y ॲक्सिस असं आपण कन्स्ट्रक्शन केलं आणि OP जॉईन करून घेतला. हे छोट्या छोट्या गोष्टी बघितल्या आणि काय म्हणायचं, कन्सिडर ह्याला म्हणायचे प्लेन लॅमिना और लॅमिनार बॉडी. ही जे प्लेन लॅमिना आहे हा रोटेट करतोय आपण कोणाच्या अबाउट, एकदा Xच्या अबाउट, एकदा Yच्या अबाउट आणि एकदा Zच्या अबाउट. म्हणजे ज्याच्या अबाउट मोमेंट ऑफ इनर्शिया हवा आहे त्याच्या अबाउट आपल्याला रोटेट करायचं. एकदम सिंपल. लक्षात आले तुम्हाला. मग स्टार्टिंग कशाने करू आपण, X आणि Y ने आणि मग आपण Zकडे जाऊ. तो स्टार्ट करा. बघा मॅथमॅटिकल पार्टकडे जाऊ. असं आपण म्हणू, द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द प्लेन लॅमिना अबाउट X ॲक्सिस इज गिवन बाय इंटिग्रल. काय सांगा इथे Y स्क्वेअर DM. बघा व्यवस्थित IX मिळताना कसा भेटेल आपल्याला. बघा X ॲक्सिस पासून पॉईंट Pचं डिस्टन्स किती Y. त्यामुळं या एलिमेंटरी मासचा मोमेंट ऑफ इनर्शिया काय येईल सांगा, इंटिग्रल न लिहिता Y स्क्वेअर DM. आणि जर पूर्ण प्लेन लॅमिनाचा जर मोमेंट ऑफ इनर्शिया हवा असेल तर काय भेटेल आपल्याला, Y स्क्वेअर DM. कारण हे डिस्टन्स आपल्याला इम्पॉर्टंट आहे, परपेंडिक्युलर डिस्टन्स फ्रॉम द ॲक्सिस ऑफ रोटेशन. जर सिमिलरली द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द प्लेन लॅमिना अबाउट Y ॲक्सिस इज इक्वल्स टू, याला काय म्हणायचं, इंटिग्रल X स्क्वेअर DM. बघा परत एकदा YX स्क्वेअर DM. कारण की Y ॲक्सिस पासूनचं पॉईंट Pचं परपेंडिक्युलर डिस्टन्स किती आहे, X. दॅट्स वाय इट इज X स्क्वेअर DM. सिमिलरली आपल्याला काय करायचं, वी हॅव टू फाइंड आउट द मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट द Z ॲक्सिस. तो IZ इज इक्वल्स टू काय असेल सांगा, इंटिग्रल हे डिस्टन्स किती आहे R, त्यामुळे याला म्हणू R स्क्वेअर DM. ओके. आता आपल्याला काय करायचे, फ्रॉम एनी राईट अँगल ट्रायंगल, एक छोटासा ट्रायंगल इथे बघा परपेंडिक्युलर ड्रॉ केलेले आहे, त्यामुळे कुठलाही एक ट्रायंगल घ्या. तो आपण असं म्हणू इन ट्रायंगल OMP. बरं का. इथे काय होईल, बाय हायपोटेनस थेरम काय होईल बरं, R स्क्वेअर इज इक्वल्स टू काय सांगा, Y स्क्वेअर प्लस X स्क्वेअर किंवा X स्क्वेअर प्लस Y स्क्वेअर. याची व्हॅल्यू इकडे पुट करा. मी Y स्क्वेअर अगोदर काढले तुम्हाला कळेल. तो IZ इज इक्वल्स टू काय भेटेल सांगा, इंटिग्रल R स्क्वेअरच्या जागी काय टाकायचं, Y स्क्वेअर प्लस X स्क्वेअर इंटू DM. ओके. पुढे बघा याला आपण काय करायचं, DM ने मल्टिप्लाय करायचं आणि इंटिग्रेट करायचं. म्हणजे काय, इंटिग्रल Y स्क्वेअर DM प्लस इंटिग्रल X स्क्वेअर DM. ओके. हां तुम्हाला आता लक्षात येईल की हा Y स्क्वेअर DM तर ऑलरेडी बघितलं आहे, X स्क्वेअर DM तर ऑलरेडी बघितलं आहे. काय होतं आहे, मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ रिजिड बॉडी और प्लेन लॅमिना अबाउट व्हॉट, पहिला X ॲक्सिस, त्यामुळं IX प्लस दुसरा काय होता IY. म्हणजे IZ इज इक्वल्स टू काय भेटलं आपल्याला, IX प्लस IY. दिस इज द परपेंडिक्युलर ॲक्सिस थेरम. लक्षात आलं. एकदम सिंपल आहे. IZ इज इक्वल्स टू IX प्लस IY. समजलं. पुढे आपल्याला बघायचे ॲप्लिकेशन्स ऑफ व्हॉट, पॅरलल ॲक्सिस थेरम अँड परपेंडिक्युलर ॲक्सिस थेरम. वन बाय वन आपण काही जॉमेट्रिकल बॉडीज वी विल डिस्कस. ठीक आहे. चला पुढे बघा. तुम्हाला आता इथे काही छोट्या छोट्या गोष्टी डायग्राम महत्त्वाची समजून घ्यायची आहे आणि तुम्हाला प्रत्येकाचा मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट द सेंटर ऑफ मास तुम्हाला पाठ असला पाहिजे. एवढी फक्त तुम्ही काळजी घ्यायची. मी दिलेलं आहे, फक्त पाठ करून घ्या. बघा पहिली जॉमेट्रिकल बॉडी आहे रॉड. रॉडचा IC किती असतो, IC म्हणजे काय, द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द रॉड अबाउट अन ॲक्सिस पासिंग थ्रू सेंटर ऑफ मास, इट इज ml स्क्वेअर बाय 12. मग आपण काय करणार आहे, वी आर गोइंग टू फाइंड आउट मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द एंड आणि दुसरा मिड पॉइंट. आता इथे आपण काय म्हटलं, पहिलं ॲप्लिकेशन आहे, आपण याला असं म्हणू MI ऑफ रॉड अबाउट एंड परपेंडिक्युलर. ओके. एंड परपेंडिक्युलर म्हणजे कसा बरं, एंड परपेंडिक्युलर म्हणजे फर्स्ट हा जो ॲक्सिस आहे याच्या अबाउट. मग याला आपण कोणतं, बघा IO हा IC ला कसा आहे, पॅरलल, त्यामुळे इथे पॅरलल ॲक्सिस थेरम वापरू.
IO इज इक्वल्स टू IC प्लस MH². आता बघा, जेव्हा मी IO आणि IC हा फर्स्ट IO आणि हा IC घेतोय तेव्हा या दोघांमधला डिस्टन्स किती असेल? टोटल रॉडची लेंथ L असेल तर इथून इथपर्यंतचं डिस्टन्स माझं काय असणार आहे? L/2. काय असणार आहे? लक्षात ठेवा, L/2. हे खूप इम्पॉर्टंट आहे. मग मला H भेटला. H काय असेल सांगा? बट असं बनवू आपण, IC वॉज ml²/12 अँड H इज इक्वल्स टू L/2. मग या व्हॅल्यू सबस्टिट्यूट करा. काय भेटेल? ml²/12 प्लस m हा L/2 होल ब्रॅकेट स्क्वेअर. बघा आता इथे काय येईल? ml²/4. याला 3 ने मल्टिप्लाय 3 ने डिवाइड करू म्हणजे काय येईल सांगा? ml²/12 प्लस इकडे बोला 3ml²/12. आता 3 + 1 किती येईल? हा 4. म्हणजे इथे काय आला? चेक करा. पुढे येईल 4ml²/12. म्हणजेच काय आला सांगा? विच इज इक्वल्स टू 4 3 जा 12. तो ml²/3. याला असं म्हणायचं, मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द रॉड अबाउट an axis passing through end and perpendicular to its length. समजलं? काय रिझल्ट आहे सांगा? ml²/3. तसंच पुढे बघा, आपण नेक्स्ट डेरिवेशन बघणार आहे. mi ऑफ रॉड अबाउट, याला म्हणायचं मिड परपॅन्डिक्युलर. काय म्हणायचं? 2 नंबरच्याला काय म्हणायचं? मिड. म्हणजे कुणाचा? O आणि C चा मिड पॉईंट आहे आणि त्याला ॲक्सिस परपॅन्डिक्युलर आहे, त्यामुळे मी त्याला म्हटलं मिड परपॅन्डिक्युलर. इथे देखील IO आणि IC एकमेकाला पॅरलल आहे. तो IO इज इक्वल्स टू IC प्लस MH². आता मात्र डिस्टन्स हाफ झालंय बघा, व्यवस्थित लक्ष द्या इकडे. ह्या दोन ॲक्सिस मधला डिस्टन्स किती येईल सांगा? L/4. किती येईल? L/4. एवढाच चेंज आहे. IC तर सेम राहणार आहे, त्यामुळे इथे ॲप्लिकेशन कसं होईल सांगा? IC असेल ml²/12 प्लस H ची व्हॅल्यू किती असणार सांगा? L/4 याचा स्क्वेअर विच इज इक्वल्स टू ml²/12 प्लस ml²/16. आता आपण इथे काय करू? ml²/4 कॉमन घेऊ. मग काय राहिला? 1/3 प्लस 1/4. ओके, पुढे बघा, याला सिम्प्लिफाय करा. 4 1 जा 4, 3 1 जा 3, 4 + 3 7, 4 3 जा 12, 12 4 जा 48. आपण थोडं जरा फास्ट केलं, बट तुम्हाला हे मॅथमॅटिकल पार्ट आहे, लक्षात येईल. थोडा व्हिडिओ पॉज करून यू कॅन डू. ml²/4 इन ब्रॅकेट आपण तरी पण एक स्टेप करू. 4 1 जा 4 + 3, 4 + 3 अपॉन 4 3 जा 12. काय स्टेप येईल सांगा? 4 + 3 इट इज 7. तो 7 ml²/48. आणि हा बोर्ड एक्झाममध्ये काही 1-2-3 वर्षापूर्वी ऑब्जेक्टिव्हमध्ये विचारला गेला होता. व्हॉट इज द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द रॉड अबाउट एन ॲक्सिस पासिंग थ्रू इट्स मिड पॉईंट अँड परपॅन्डिक्युलर टू इट्स लेंथ. याला मिड परपॅन्डिक्युलर शॉर्टमध्ये म्हणायचं आहे. तुम्हाला रॉडचे 3च एक्झाम्पल किंवा फॉर्म्युलेज लक्षात ठेवायचे आहेत. काय सांगा? पहिला सेंटर ऑफ मास, दुसरा एंड परपॅन्डिक्युलर आणि तिसरा मिड परपॅन्डिक्युलर. IC काय होतं सांगा? ml²/12. एंड परपॅन्डिक्युलर काय होतं सांगा? ml²/3 आणि मिड परपॅन्डिक्युलर काय होतं सांगा? 7 ml²/48. अंडरस्टूड? नेक्स्ट पार्ट बघा. ॲप्लिकेशन्स कुणाचे? आता रिंगचे आपल्याला बघायचे. पहिली गोष्ट आपण काही डायग्राम्स बघणार आहे. इथे डायग्राम आपण दिली नाही, तो स्टेप बाय स्टेप वी विल डिस्कस. मोमेंट ऑफ इनर्शिया पहिला, mi ऑफ रिंग अबाउट. आता इथे काय करायचं तुम्हाला? रिंगचा मोमेंट ऑफ इनर्शिया स्टार्टिंगला बघायचं आहे टॅन्जंट परपॅन्डिक्युलर. म्हणजे काय? प्लेनला परपॅन्डिक्युलर आणि टॅन्जंट. फॉर एक्झाम्पल बघा, इथे डायग्राम कशी असेल? सपोज दिस इज द रिंग. ओके, ही रिंग आहे. हा IC असेल आणि हा जो असेल याला म्हणायचं, या IOला म्हणायचं आपल्याला कसा? टॅन्जंट आणि परपॅन्डिक्युलर टू द प्लेन. म्हणजे रिंग अशी आहे या प्लेनमध्ये आणि त्याला हा IC असेल आणि हा IO असेल. ओके, तर याच्या दोघांमधला डिस्टन्स आहे H किती सांगा? कॅपिटल R.
बस. IO आणि IC कसे आहेत एकमेकाला पॅरलल. तो IO इज इक्वल्स टू IC प्लस MH स्क्वेअर. ओके, विच इज इक्वल्स टू IC काय असतो रिंगसाठी सांगा, MR स्क्वेअर. ओके, प्लस H किती आहे R, तो इथे MR स्क्वेअर. म्हणजे पुढचं ॲप्लिकेशन काय झालं, MR स्क्वेअर प्लस MR स्क्वेअर, इट इज 2MR स्क्वेअर. दिस इज अवर फर्स्ट ॲप्लिकेशन. याला म्हणायचं मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द रिंग अबाउट अन ॲक्सिस टँजंट अँड परपेंडिक्युलर टू इट्स प्लेन. नेक्स्ट बघा, पुढचं ॲप्लिकेशन आपल्याला बघायचं आहे. MI ऑफ रिंग अबाउट डायमीटर. ओके, आता डायमीटरच्या अबाउट जर मोमेंट ऑफ इनर्शिया बघायचं असेल तर तुम्हाला डायग्राम थोडी चेंज करावी लागेल. कशी बरं, पहिला हा एक ॲक्सिस आहे, हा दुसरा ॲक्सिस आहे आणि हा तिसरा ॲक्सिस आहे. ओके, इथे आपण काय करणार आहे, वी आर गोइंग टू यूज, याला म्हणायचं IX विच इज इक्वल्स टू ID. हा याला म्हणायचं IY विच इज इक्वल्स टू ID. याला म्हणायचं IZ. हा झेड कुणामधून पास होतो, सेंटरमधून, त्यामुळं IC म्हटलं आहे. ओके, आता इथे इनडायरेक्टली आपण काय करणार आहे, वी आर गोइंग टू यूज परपेंडिक्युलर ॲक्सिस थेरम. म्हणजे ही रिंग आहे, या रिंगमध्ये दोन जे ॲक्सिस आहेत IX आणि IY हे प्लेनमध्ये आहेत आणि IZ त्याला परपेंडिक्युलर आहे. ओके, तो आपल्याला एक तर IX अबाउट किंवा IYच्या अबाउट काय करायचं, वी हॅव टू फाइंड आउट द मोमेंट ऑफ इनर्शिया. मग कोणता ॲक्सिस थेरम वापरला, IZ इज इक्वल्स टू IX प्लस IY. आता बघा, आपल्याला IZ ऑलरेडी माहिती आहे, तुम्ही विचार करा, IZ म्हणजेच आपला कोण आहे, IC. व्हॉट इज द IC फॉर द रिंग, इट इज MR स्क्वेअर. ओके, मग आपण असं म्हणू, IZच्या जागी मी डायरेक्टली IC लिहितो आणि IX आणि IYच्या जागी मी ID प्लस ID असं लिहितो. ओके, म्हणजे काय झाला, 2ID. हा काय होता, MR स्क्वेअर. ओके, म्हणजेच ID काय झाला रे बाळांनो, MR स्क्वेअर बाय 2. लक्षात झालं. दिस इज ॲन एक्सप्रेशन फॉर मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द रिंग अबाउट ॲन ॲक्सिस कोइन्साइडिंग विथ इट्स डायमीटर म्हणा किंवा अबाउट इट्स डायमीटर. म्हणजे ID हा ICच्या हाफ असतो, म्हणजे MR स्क्वेअर होता IC, तो ID किती असेल, MR स्क्वेअर बाय 2. आता आपल्याला काय करायचं माहिती आहे का, चेक करा, हा जो ॲक्सिस आहे किंवा हा जो ॲक्सिस आहे, या ॲक्सिसला परत एक पॅरलल ॲक्सिस तयार करायचा आणि त्याला म्हणायचं टँजंट. म्हणजे MI अबाउट टँजंट इन इट्स प्लेन. आता रिंगच्या प्लेनमध्येच आपल्याला काय करायचं, वी हॅव टू फाइंड आउट द मोमेंट ऑफ इनर्शिया. म्हणजे कसं, सपोज दिस इज द रिंग. ओके, आता एक कुठलाही ॲक्सिस घेऊ, सपोज दिस इज ॲन ॲक्सिस, त्याला म्हणू ID, आणि एक दुसरा ॲक्सिस घेऊ, त्याला आपण म्हणू IO. या दोघांमधलं जे डिस्टन्स आहे इट इज H. ओके, तो याला म्हणू IO. आता इथे देखील परत बघा, IO आणि ID कसे आहेत एकमेकाला पॅरलल, त्यामुळे इथे पॅरलल ॲक्सिस थेरम परत वापरू. IO इज इक्वल्स टू ID प्लस MH स्क्वेअर. आता मी डायरेक्टली लिहिलं ID, कारण तो पण सेंटरमधून पास होतोय. ठीक आहे, तो IDची व्हॅल्यू किती आहे सांगा बाळांनो, MR स्क्वेअर बाय 2 प्लस इथे H ची व्हॅल्यू काय होती, H ची व्हॅल्यू किती होती इथे, कॅपिटल R. तो काय सांगा, MR स्क्वेअर. म्हणजेच इकडे आपल्याला असं म्हणता येईल, IO इज इक्वल्स टू, हा 1/2 प्लस 1 म्हणजे MR स्क्वेअर बाय 2 प्लस 2 ने मल्टिप्लाय, 2 ने डिवाइड करू, 2MR स्क्वेअर बाय 2 म्हणजेच काय, 3/2 MR स्क्वेअर. तो याला आपल्याला असं म्हणता येईल, मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द रिंग अबाउट अन ॲक्सिस टँजंट इन इट्स प्लेन. व्हॉट इज द मोमेंट ऑफ इनर्शिया, इट इज 3/2 MR स्क्वेअर. आता शॉर्टमध्ये सगळे मोमेंट ऑफ इनर्शिया एकदा रिवाइज करा. बघा बरं, पहिला IC किती होता सांगा, इट वॉज MR स्क्वेअर.